नमस्कार. नोव्हेंबर महिन्याचं सिंह राशीचं आपण भविष्य बघूया. इतके दिवस लाभामध्ये असणारा गुरु हा व्ययस्थानात गेलेला आहे. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की यावेळेला आत्ता सगळं काही आपल्याला 12वा गुरु आलाय, त्यामुळे हे होणार नाही, ते होणार नाही, असं काही नाहीये. सगळ्या गोष्टी होतील. उलट घरातली प्रगती तुमची चांगली होणार आहे. जे पारंपरिक दिशा वारसा हक्काने ज्या गोष्टी तुम्हाला अडलेल्या होत्या, ज्या गोष्टी तुमच्या होत नव्हत्या, तर तुमच्या कम्युनिकेशननी, तुमच्या स्वतःच्या इनिशिएटिव्हनी हे प्रश्न जे रखडलेले आहेत, जे होत नाही आहेत, तर ते तुमचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. घराचे प्रश्न मुख्यत्वे तुम्ही या काळामध्ये सोडून घ्या, की जेणेकरून हे लवकर सुटत नव्हते ते ह्या काळात निश्चित सुटणार आहेत. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून तुम्ही ते प्रयत्न करा. नवीन घर घ्यायचंय, नवीन काही काम करायचंय, घरामध्ये महत्वाचे काही दुरुस्त्या करायच्या, तर ह्या काळामध्ये तुम्ही निश्चित करून घ्या. मनासारखे होतील. जास्त खर्च न होता बरोबर खर्च होऊन ह्या काळामध्ये तुमची कामं व्यवस्थित होतील. दुसरी गोष्ट म्हणजे कामामध्ये प्रगती होईल, उत्साह राहील, आनंदी राहाल तुम्ही. या गोष्टीचं सगळ्यात महत्वाचं या काळामध्ये हे महत्वाचे बदल आहेत, की जेणेकरून जे रटाळ वाटत होतं ते काम तुम्ही आनंदाने उत्साहाने कराल आणि त्यामध्ये आपोआप कामं तुमची होऊन जातील आणि त्याच्यामध्ये प्रगती होईल आणि त्याच्यातनं जे फायदे मिळायला पाहिजे ते मिळणार आहेत. म्हणजे नोकरी असू दे, व्यापार व्यवसाय असू दे, या दोन्ही ठिकाणी तुम्हाला चांगल्या रीतीने प्रगती करण्यासाठी हे अतिशय चांगला कालावधी निर्माण होणार आहे. जितके म्हणजे हळू आणि स्लो कामं होत होती त्याच्यामध्ये ती प्रगती होणार आहे. म्हणजे जी स्लो कामं होणार आहेत ती आता फास्ट होतील. म्हणजे जी कामं पाहिजेत त्या वेगाने झाल्यामुळे तुमचा उत्साह वाढणार आहे. स्वतःमध्ये जी जिद्द होती ती वाढणार आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्या चांगल्या प्रकारे होणार आहे. घरामध्ये चांगलं कम्युनिकेशन करा. सगळ्या गोष्टी व्यवस्थित चांगल्या प्रकारे हँडल होतील. आर्थिक प्रगती निश्चितच होणार आहे. कारण या काळामध्ये तुम्हाला काही शुभग्रहांची चांगली साथ मिळणार आहे. कम्युनिकेशन मुख्य म्हणजे तुमचं चांगलं राहणार आहे आणि भाग्याची साथही तुम्हाला चांगली मिळणार आहे. ह्या दोन्ही प्रकारे कम्युनिकेशन चांगल्या झाल्यामुळे सगळ्या गोष्टी आपोआप चांगल्या होतील आणि प्रगतिकारक हा महिना तुम्हाला जाणार आहे. किती ते कळत नाही.